आपलं शहर आता स्मार्ट होतंय. मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब. म्हणूनच BSE देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी. जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा. BSE द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत. BSE द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी. नमस्कार, स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. ट्रम्प यांच्या दबावतंत्राला युरोपियन युनियनचा नकार. जागतिक राजकारण आणि अर्थव्यवस्थेत एक नवीन उलथापालथ होणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता रशियावर आर्थिक दबाव वाढवण्यासाठी नवे पाऊल उचलले आहे, ज्याचा थेट परिणाम भारत आणि चीनसारख्या मोठ्या बाजारांवर होऊ शकतो. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारताविरुद्धचे टॅरिफ वॉर संपवण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीत. आता ट्रम्प प्रशासन G7 देशांच्या गटावर भारतावर मोठे टॅरिफ लादण्यासाठी दबाव आणत आहे. दरम्यान ट्रम्प यांनी अलीकडेच केलेल्या मागणीवर रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल शिक्षा म्हणून भारतावर 100% कर लादण्याचा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रस्ताव युरोपियन युनियनने नाकारला असल्याचे मीडियामधून समोर आले आहे. वॅक्सिन डेपोतील प्रकल्पांना नव्याने प्रारंभ होणार.
पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या वॅक्सिन डेपोत 5 प्रकल्प उभे करण्यासाठी आमदार अभय पाटील यांनी 7 वर्षांपूर्वी काम सुरू केले होते, परंतु ते काँग्रेस सरकारच्या काळात बंद पडले होते. आता या कामाला नव्याने गती देणार असल्याचे आमदार पाटील यांनी म्हटले आहे. तसेच या संदर्भात त्यांनी नुकतीच पाहणी केली. पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने सन 2018-19 मध्ये ही विकास कामे हाती घेण्यात आली होती. यामध्ये सिव्हिल एव्हिएशन गॅलरी, विलेजेस ऑफ इंडिया, आर्ट गॅलरी, सिनियर सिटीझन क्लब आणि ग्रामीण भारत असे 5 प्रकल्प हाती घेण्यात आले होते. मात्र सध्या ते प्रकल्प बंद असल्यामुळे आता याचा पुनरारंभ करण्यासाठी पावले उचलण्यात येतील असे सांगण्यात आले आहे. मध्यवर्ती बसस्थानकात चोरी करणाऱ्या तामिळनाडूच्या महिलेला अटक. येथील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात दागिने चोरणाऱ्या एका तामिळनाडू येथील महिलेला मार्केट पोलिसांनी अटक केली. तिच्याकडून 51 ग्रॅम वजनाचे सुमारे 5,65,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. मोनिशा मणिगंडन, वय 26, राणा तिरुपहूर, वेल्लोर, तामिळनाडू असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. दिनांक 18 फेब्रुवारी 2024 रोजी प्रवासी बसमधून उतरत असताना गर्दीचा फायदा घेत सोन्याचे दागिने चोरीस गेल्याची घटना घडली होती. याबाबत ज्योती रामगोंडा पाटील, राहणार निप्पाणी यांनी मार्केट पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर मार्केट पोलिसांनी तपास हाती घेतला होता. आता सदर महिलेला अटक करण्यात आली असून दागिने जप्त करण्यात आले आहेत. राज्यातील जातीनिहाय जनगणना 22 सप्टेंबरपासून. कर्नाटक राज्य मागासवर्ग आयोगाकडून 22 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर दरम्यान जातीय जनगणना, सामाजिक आणि शैक्षणिक सर्वेक्षण केले जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली आहे. शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सिद्धरामय्या यांनी याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले की आम्ही जातीय गणनेचे पुनर्सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. जातीय जनगणनेचे पुनर्सर्वेक्षण दिनांक 22 सप्टेंबरपासून सुरू होत आहे आणि ते 7 ऑक्टोबरपर्यंत म्हणजेच एकूण 15 दिवस चालेल. सर्वेक्षण शास्त्रोक्त पद्धतीने होणार असल्याने नागरिकांनी यासाठी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. त्यासाठी 1,75,000 शिक्षकांची नियुक्ती केली आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले. प्रादेशिक आयुक्तांकडून महापौरांना 7 दिवसांची मुदतवाढ. महापौर मंगेश पवार आणि नगरसेवक जयंत जाधव यांनी मालमत्तेबाबत प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याच्या तक्रारीवर स्पष्टीकरण देण्यासाठी प्रादेशिक आयुक्तांनी महापौरांना 7 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे आता शुक्रवार दिनांक 19 सप्टेंबरपर्यंत स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे. यापूर्वी दिलेल्या नोटिसीनंतर आपले म्हणणे मांडण्यासाठी पुन्हा 15 दिवसांची मुदत देण्यात यावी अशी मागणी महापौरांनी केली होती. या मागणीची दखल घेत प्रादेशिक आयुक्तांनी तुर्तास 7 दिवसांची मुदत मंजूर केली आहे. प्रादेशिक आयुक्त जानकी MK यांनी याबाबतचा आदेश दिला आहे. कोल्हापुरात गँगवॉरमध्ये युवकाची हत्या. कोल्हापूर शहरातील फुलेवाडी उपनगरात शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या गँगवॉरमध्ये हद्दपार झालेला सराईत गुन्हेगार महेश शिवाजी राख, राहणार अहिल्याबाई होळकर नगर याची धारदार शस्त्रांनी निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेत महेशचा मित्र विश्वजित फाले गंभीर जखमी झाला आहे. अचानक झालेल्या या रक्तरंजित घटनेमुळे परिसरात भीतीचे सावट पसरले आहे. पोलिसांनी घटनास्थळी मोठा फौजफाटा तैनात केला आहे. महेश राख हा नुकताच हद्दपारीची शिक्षा पूर्ण करून कोल्हापूर शहरात परतला होता. तो परत आल्यावर काही तासातच गंगाई लॉनजवळ हल्लेखोरांनी त्याच्यावर तलवार, एडका, फायटर आणि लोखंडी गजांसह हल्ला केला. त्यामध्ये महेशचा बळी गेला आहे. इंडियन मिलिटरी स्कूलच्या शताब्दी महोत्सवाच्या कार रॅलीचे उत्स्फूर्त स्वागत. इंडियन मिलिटरी स्कूल शताब्दी महोत्सवाचा एक भाग म्हणून नवी दिल्ली येथून कार रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. एकता आणि सामायिक वारशाचे प्रतीक असलेली ही रॅली भारतातील सर्व 5 राष्ट्रीय मिलिटरी स्कूल्सना भेट देणार आहे. शुक्रवारी ही रॅली बेळगावात पै रिसॉर्ट हॉटेलमध्ये दाखल झाली. रॅलीचे बेळगाव जॉर्जियन असोसिएशन अध्यक्ष पंकज, सेक्रेटरी नवीन चौहान, आयोजन समितीचे सदस्य अमरजीत सिंग बाजवा यांनी रॅलीत भाग घेतलेल्या सदस्यांचे स्वागत केले. यामध्ये कर्नल मनीष धाका, कर्नल रविशंकर कौशिक, अविनाश, महेश तापलीवाल, अजय दलाल, धीरज दिया, राजन छेत्री, पुष्पेश राज, संकेत सिद्धनाळ यांचे सवाद्य स्वागत केले. त्याचप्रमाणे शनिवार रोजी बेळगाव राष्ट्रीय
राष्ट्रीय लष्करी शाळा बेळगावच्या विशेष सभागृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी झालेल्या समारंभात रॅलीतील सर्व माजी विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा देऊन पुढील प्रवासाला शुभेच्छा देण्यात आल्या. त्यानंतर मार्गस्थ होण्यासाठी कार रॅलीला हिरवा ध्वज दाखवण्यात आला. जोशीज पब्लिक सेंट्रल स्कूलमध्ये हिंदी दिवस कार्यक्रम उत्साहात संपन्न. मंडोळी रोड येथील जोशीज पब्लिक सेंट्रल स्कूलमध्ये हिंदी दिनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. मुख्याध्यापिका आर जोशी आणि अरुण जाधव यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. श्रुतिका पाटील हिने संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शिक्षिका पुष्पा यांनी हिंदी दिनाचे ऐतिहासिक महत्त्व सांगितले. शिक्षिका शुभांगी यांनी हिंदी गाणे सादर करून उपस्थितांची मने जिंकली. सहना यांनी सादर केलेल्या कवितेने आपल्या मातृभाषेची खोली आणि भावना प्रकट केल्या. श्वेताच्या सादरीकरणाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या संयोजनासाठी हिंदी विभाग प्रमुख भूमिका बाजीकर यांच्या नेतृत्वाखाली सर्व शिक्षक तसेच इतर कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले. विद्या आधारतर्फे भरतेज कॉलेजमध्ये शुल्क वितरणाचा कार्यक्रम संपन्न. फोर्ट रोड येथील भरतेज कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये शांताई विद्या आधारतर्फे 12 गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्काचे धनादेश वितरण करण्यात आले. हा कार्यक्रम शुक्रवारी पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून DCP NV बर्मणी उपस्थित होते. माजी महापौर विजय मोरे व ॲलन मोरे, हिराचंद कलमणी, डॉ. श्रीकांत कोकणी, गंगाधर पाटील, अनुराधा तिगडी, प्राचार्या नीता गंगारेड्डी, विश्वास पाटील, सूरज गवळी आदी उपस्थित होते. मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते धनादेशाचे वितरण करण्यात आले. यावेळी उपक्रमाचे कौतुक देखील करण्यात आले. त्याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बातमीपत्र इथेच संपले. धन्यवाद.